अशा प्रकारे जर तुम्ही कढी बनवून खाल्ली ना, तर आठवड्यातून 2 वेळेस तरी नक्की तुमच्या घरी कढी बनेल आणि ज्यांना कढी आवडत नाही ते आवडीने खातील. अगदी उकळी आली तरी न फुटणारी आणि चवीलाही इतकी अप्रतिम लागते आपल्या पारंपरिक पद्धतीने. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. एकदम चविष्ट अशी कढी. इथे बघा आपण कढी बनवण्यासाठी ताक घेतलंय. छोटे चम्मच बेसन पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलंय. आपण इथे कोकम घेतलाय, गूळ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला असं बारीक जाडसर वाटून घेतलंय. कढीपत्ता, कोथिंबीर घेतली. चला आता आपण फोडणी देऊया. टोप छान गरम झालाय. तेल पण मस्त गरम झालंय. त्यामध्ये आपण टाकूयात मोहरी, हिंग टाकूयात पाव चमचा आणि जे आपण मिक्सरला हिरवं वाटण बारीक करून घेतले ते टाकूयात. आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता. छान आपल्याला तेलामध्ये असा हिरवा मसाला परतून घ्यायचा आहे आणि खूप छान अशी चव येते कढीला. आता बघा सर्व परतून झाले. आता आपण टाकणार आहोत हळद. हळद पण आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे. छान असं तेलामध्ये परतून घेतले. आता आपण इथे टाकणार आहोत गरम पाणी. आपल्याला कढीसाठी गरम पाणीच वापरायचे. बघा आता आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. पाणी एकदमच नाही टाकायचे आपल्याला. एक छोटी वाटी किंवा छोटं ग्लास आपल्याला इथे पाणी टाकायचे. बघा पाण्याला मस्त अशी उकळी आले. आता आपण जे बेसन पीठ असं मिक्स करून घेतलं होतं आता आपण ते टाकूयात आणि इथे बेसन पिठाला अशी पण छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आपण गरजेनुसार इथे पाणी ॲड करणार आहोत. बघा आता असं केल्याने आपली कढी किती उकळली तरी फुटत नाही आणि खूप मस्त अशी टेस्ट लागते. बघा बेसन पीठ पण छान आपलं इथं शिजलंय. आता आपण त्यामध्ये ताक ॲड करणार आहोत आणि मस्त आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आणि आपण इथे गरम पाणीच टाकणार आहोत. त्यामुळे आपण पाणी आपला अंदाजे टाकायचे. बघा मी इथे पूर्ण एक कढीसाठी 1 ग्लास पाणी वापरले. आता छान मस्त आपण इथे ताक आणि बेसन सर्व मसाले एकत्र मिक्स करूयात आणि बघा एकदम मस्त अशी खमंग आपली कढी तयार आहे. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. कोकम घेतले ते टाकूयात आणि आता आपल्याला टाकायचं इथे गूळ. गुळाने पण खूप मस्त टेस्ट येते. आंबट गोड अशी आपली कढी लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपल्या घरातल्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. इथे बघा मस्त अशी उकळी आली पण आपली कढी अजिबात फुटली नाही आणि बघा किती मस्त अशी दिसते. इथे छान अशी आपली ताकातली कढी बनवून तयार आहे. आता आपण त्यावरती टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.